शालेय शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे। कर्मचाऱ्याचे कोणत्याही कारणामुळे जर थकबाकी झाली असेल, नियमित वेतनाचा भाग असो की इतर कुठला भाग असो, तर ते आपण 2017च्या शासन निर्णयानुसार आर्थिक वर्षापूर्वीची देयकं असेल तर शासनाची मंजुरी घेतल्याशिवाय अदा केल्या जाऊ नये अशा प्रकारची पद्धत आपल्याकडे आहेत। परंतु मागील वर्षी जर विचार केला 31 मार्च 2025ला शासनाकडनं रात्री 11:50 निधी प्राप्त झाला। ही वस्तुस्थिती आहे। कारण का पेनिट अधीक्षकाचे अनेकांचे मला फोन आले, 11:50 निधी प्राप्त झाल्यानंतर त्या ऑफिसने BDS किती वाजता काढावं आणि निधीचं वितरण कधी करावं। आमचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे बिलं आलेलं आहे, तुम्ही त्याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, निधीची पूर्तता लगेच केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ती थकबाकीची देयकं वेळेत निकाली काढता येतील। याच्यातला दुसरा माझा प्रश्न आहे, एकदा प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर संचालकांनी एकदा मान्यता झाली असेल आणि टेक्निकल अडचणीमुळे थकबाकीची देयकं अदा झाली नसेल तर त्या देयकांना पुनर्मान्यतेची गरज नसावी। पुनर्मान्यतेसाठी परत ती देयकं शासनाकडे पाठवल्या जाऊ नये। एकदा मान्यता झाली असेल तर नेक्स्ट इयरमध्ये निधीची उपलब्धता करून द्यावी व ते देयके निकाली काढावे, असे माझे या संदर्भामध्ये 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। तिसरा आहे की कर्मचाऱ्यांचा GPF ही हक्काची रक्कम असते, परंतु या आर्थिक वर्षाचा जर विचार केला अनेकदा GPF परतावा नापरतावा देण्याच्या संदर्भातली जी सिस्टम आहे BDS सिस्टम ती अनेकदा बंद राहते। त्यामुळे मुलाबाळाच्या लग्नासाठी, मुलाबाळाच्या शिक्षणासाठी आपल्या हक्काची जमा असलेली रक्कम आपण विड्रॉल करण्याचे प्रस्ताव पाठवतो, परंतु त्या ठिकाणी अनेक दिवस BDS बंद असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा हक्काचा पैसा मिळत नाही। या 3 प्रश्नाचं उत्तर प्रथम आम्हाला द्यावं, परत या ठिकाणी माझे प्रश्न राहणार आहेत। मंत्री महोदय, हक्क राखून। सन्मान्य सदस्य सुधाकररावजी अडबैले यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला तर हे खरं आहे की 2024-25चं जे आर्थिक म्हणजे पगाराचं जे बिल होतं ते शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडून पारित करण्यात आलं, परंतु 31 मार्चला रात्री जवळजवळ 11 वाजता हे मंजूर झालं। त्याच्यामुळे वेळेअभावी ते काही पारित करता आलं नाही, परंतु सर्व बिलं 24-25चं प्रलंबित बिलं आणि 25-26 या आर्थिक वर्षातली थकीत देयकं ऑनलाईन पद्धतीनं फॉरवर्ड करण्याची पूर्ण कार्यवाही त्या ठिकाणी झालेली आहे। कार्यवाही पूर्ण झालेली आहे, परंतु त्याच्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक नागपूर विभागातल्या अनेक शाळांमध्ये त्या ठिकाणी शासनाची परवानगी न घेता व इलिजिबल नसलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आणि शालार्थ IDचा घोटाळा त्या ठिकाणी समोर आला। म्हणून त्या ठिकाणी अजूनपर्यंत सध्या त्या बिलांना स्थगिती दिली आहे। एकदा SITचा अंतिम अहवाल आला की पात्र शिक्षकांचे पगार तातडीनं करण्यात येईल। अभिजित वंजारी मी बोलतो मग पुन्हा बोला। सभापती महोदय, मंत्री महोदयांनी या ठिकाणी लिखित उत्तर दिलेलं आहे की नागपूर विभागामध्ये जो शालार्थ ID घोटाळा झाला त्याच्या संदर्भामध्ये 84 रीट याचिका दाखल झाल्या। आपण याच्यामध्ये उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की तथापि सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाविरुद्ध विधी व न्याय विभागाच्या मान्यतेने मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली आहे। मला आपल्याला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे मंत्री महोदय की उच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय आहे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये असं म्हटलं आहे का की या 632 शिक्षकांचे पगार हे आपण थांबवण्यात यावे असं त्यांनी आपल्या याच्यामध्ये आदेशामध्ये म्हटलं आहे का? हे उत्तर आम्हाला अपेक्षित आहे। मंत्री महोदय, सन्मान्य सदस्य आणि उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांनी जो प्रश्न उपस्थित केला की काही शिक्षक त्या ठिकाणी उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी पगार देण्याच्या सूचना त्या ठिकाणी केल्या होत्या, ज्याच्या विरुद्ध शासन सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं, त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती। तर आपल्या माहितीसाठी सांगतो, आत्ताच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्या ठिकाणी आला आहे
आणि त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितलं आहे की 4 आठवड्याच्या मध्ये याच्यामध्ये निर्णय घेण्यात यावा. न्यायालयाने त्यांना सांगितलं की यांचे वेतन काढायचे आहे आणि मधल्या पिरियडमध्ये आपण सुप्रीम कोर्टमध्ये गेलेलो आहोत. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आपण 4 आठवड्यामध्ये हे निकाली काढावं. पण मूळ जो त्या ठिकाणी इंटरिम ऑर्डर आहे हायकोर्टचा तो हा आहे की या 632 लोकांना तुम्हाला पगार द्यावा. मग काय कंटेम्प्ट पिटिशन टाकायची का? कंटेम्प्टची वाट पाहायची का? आपण त्यांचे पगार कुठल्या आधारावर आपण थांबवत आहे हा प्रश्न आहे ना. आपण पगार सुरू करा ना, 4 नंतर मग कोर्टाचा अंतिम आदेश राहील 4 आठवड्यामध्ये त्याप्रमाणे कारवाई करा ना. सभापती Stay नाही आहे. Stay नाही. एक मिनिट, मंत्री महोदय. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थगिती दिलेली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि 4 आठवड्यामध्ये सुनावणी घेऊन निकालात काढण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. प्रश्न क्रमांक